नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय पाकिस्तानच्या परिस्थितीबद्दल. जतीन देसाई, मला सांगा, तुम्ही आता दौरा करून आलात, सगळं पाहिलं, तिथले सर्वसामान्य लोक म्हणजे सिव्हिल सोसायटी, काय प्रतिक्रिया त्यांची? सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया जी मला आढळली, म्हणजे यावेळेस मी पहिल्यांदा अशा तरुण झालं की मी बऱ्याच इंटिरियर भागात पाकिस्तानमध्ये फिरलो आणि ते देखील काही ठिकाणी मी एकटाच फिरत होतो, म्हणजे सोबत कोणी नाही, एकटा फिरत होतो, लोकांशी बोलत होतो. आणि मला आणि नेमकं त्याच दरम्यान लाहोरमध्ये श्रीलंकन टीमवर हल्ला झालेला, त्यामुळे चर्चेचा तो एक विषय देखील होता. कारण काही लोक, काही पाकिस्तानमधल्या ज्या काही हॉकीज ज्या काही एलिमेंट्स आहेत ते भारताकडे बोट दाखवत होते या सगळ्याचं. पण मला पाकिस्तानचे जे काही सर्वसामान्य माणसं जे काही भेटली, ज्यांच्याशी मी जे काही बोललो, त्या सगळ्यांना कुठेतरी असं ते उघडपणे म्हणत होते की नवाज शरीफ आणि झरदारी यांच्यामधले जे काही मतभेद आहेत, कुठेतरी या लोकांनी मतभेद दूर केले पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे. कारण खरा जो काही पाकिस्तानच्या अस्तित्वासमोर जो काही धोका आहे तो तालिबानचा धोका आहे, तो मिलिटन्सीचा धोका आहे. आणि ही मिलिटन्सी आम्हीच वाढवली आहे, आम्हीच त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ते आता आमच्या अंगावर आलेली आहे, मला असं वाटतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यासाठी ही जी काही लढाई असेल, म्हणजे मिलिटन्सीच्या विरोधातली जी काही लढाई असेल, ती निर्णायक लढाई असेल, जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तो आम्हाला लढणं महत्वाचं आहे. आणि मला शेवटी की पाकिस्तानच्या आवाम लोक ज्या स्वरूपानं सांगत होते त्यावर मला वाटलं त्यांना मिलिटन्सी नको आहे, आणि कुठेतरी या आशेचं चिन्ह आहे मला वाटतं. मी पुन्हा जातोय जज साहेबांकडे. जज साहब, मुझे बताइए कि इस हालात में आप भारतीय जनता से क्या अपेक्षा करेंगे? देखिए, ये हमें सपोर्ट चाहिए वहां से कि भाई कोई ऐसी बयान आने चाहिए कि यहाँ पे अवाम की हुकूमत कायम रहनी चाहिए, क्योंकि मुशर्रफ साहब काफी अरसे यहाँ रहे और मेरा तो ये ओपिनियन है कि मुशर्रफ साहब के जमाने में तालिबान और मिलिटेंसी को बहुत यानी एडवांटेज रहा और वो काफी पावरफुल हो गए. ये कहना कि आर्मी जो है मिलिटेंसी यहाँ खत्म कर सकती है, ये बिल्कुल गलत बात है. और ये सिर्फ अवाम अपने सिविल सोसाइटी की मदद से, पॉलिटिशियंस विद विजन, हमारे यहाँ प्रॉब्लम जो है वो पॉलिटिशियंस का विजन इतना नहीं है, ये सोचते नहीं है कि हम पाकिस्तान के अवाम के जो मसाइल हैं, मसले हैं, सबसे बड़ा मसला आपका लॉ एंड ऑर्डर का है, दूसरा मसला आपका इकोनॉमिक मसला है. ये दो मसले अगर आप सॉल्व कर दें किसी ना किसी तरह, तो कोई अवाम में नहीं चाहेगा कि आर्मी आए. और होता हमेशा ये है कि हालात जो पॉलिटिशियंस जो आते हैं वो ऐसा कर देते हैं कि फिर जब आर्मी आती है तो शुरू में सब लोग उनको वेलकम करते हैं. ये बिल्कुल गलत है. और ये हम भारतीय अवाम से यही हम एक्सपेक्ट कर सकते हैं कि वो ये कहें कि पाकिस्तान के अंदर अवामी हुकूमत और डेमोक्रेटिक ट्रेडिशंस जो हैं उनको डेवलप होना चाहिए. हमारे यहाँ आपके पॉलिटिकल इंस्टीट्यूशन एस्टैब्लिश नहीं होने दिए जाते, आपके यहाँ जुडिशियल इंस्टीट्यूशन को डेवलप नहीं करने दिया जाता, और इसी वजह से ये होता है कि बार बार जो है आर्मी जो है वो वापस आ जाती है. और नसीर साहब, शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. मुझे कोशिश ये करनी चाहिए कि पाकिस्तान में जो लोकतंत्र है वो कैसे मजबूत हो, इसलिए आपको समर्थन चाहिए भारतीय आवाम का. जरूर हम लोग जो यहाँ लोकतंत्र के साथ में जाने वाले लोग हैं वो जरूर आपकी मदत करेंगे. माझा कार्यक्रमाची वेळ संपते. मी शेवटी पुन्हा एकदा जातोय राजेंद्र अभ्यंकरांकडे. अभ्यंकर, अशा परिस्थितीत भारताने कोणती भूमिका बजावली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की आपला इंटरेस्ट असा पाहिजे की पाकिस्तानची जी लोकशाही आहे त्याला ज्या तऱ्हेने आपण स्ट्रेंथन करू शकू ते आपण केलं पाहिजे. आत्ता हाच प्रयत्न सगळ्यांचा आहे, पण पॉलिटिशियन्स पाकिस्तानमध्ये जसं जस्टिस साहेबांनी म्हटलं त्यांची दृष्टी दूरची नाही आहे आणि त्यांच्या इन्स्टिट्यूशन्स वीक आहेत. तर आपल्याकडनं जे काय ह्या दोन गोष्टीमध्ये होऊ शकतं ते केलं पाहिजे, पण ओपनली केलं पाहिजे. कारण पॅरानॉइया इतका आहे की आपण काहीही ट्राय केलं तर त्याचा गैरसमज होण्याची संभावना आहे. हे तेवढं दृष्टी धरून आपल्याला काम करावं लागेल. अगदी अगदी. कारण आपल्या इंटरेस्टमध्ये हे नाही आहे की पाकिस्तानचा काही दुसरी तऱ्हाचा बदल हो पाकिस्तानमध्ये. अगदी बरोबर आहे.
मी माझा वेळ संपलेला आहे. शेवटी मी तिन्ही पाहुण्यांचे आभार मानतो. अत्यंत सकस अशी चर्चा जतीन देसाई, न्यायमूर्ती नसीर असलम आणि राजेंद्र अभ्यंकर यांनी केलेली आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा आपण पाकिस्तानवर चर्चा केली होती, या आठवड्यात सुद्धा केली. पाकिस्तानामधल्या घडामोडींवर आपण बारीक नजर ठेवून पुढेही राहणार आहोत. पण मला कार्यक्रमाची वेळ, आता माझ्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. शेवटी मी पुन्हा एकदा आपला प्रश्न घेतो. पाकिस्तानच्या लोकशाहीला लष्कराचा धोका आहे का? पडद्यावर बघा तुम्ही. आता 79% लोक म्हणतायत होय, लष्कराचा धोका आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन की पाकिस्तानात लोकशाही नांदली पाहिजे. तिथे लष्करशाही येणं भारताच्या, आशिया खंडाच्या आणि जगाच्या हिताचं नाही आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.